शंभूराजे शंभूराजे सैन्याला कापत होता आणि नंतर संग्राम चालू झाला. रक्ताच्या चिरकांड्या वाहत होत्या, सगळीकडे रणकल्लोळ वाजत होता. छत्रपती संभाजी महाराज कवीकडे लढत होते. हे महाराज या तख्तापायी पूर्णपणे टेकडीवर उभे होते. अरे काय करावं याला समजत नव्हतं कोणाला. अरे कसं काय पडतील. जिवंत नरसंहार, फक्त आणि फक्त जिवंत नरसंहार तिथे चालू होता. अवघे 5,000 सैन्यासमोर तुटून पडताय. मग त्या मुकरब खानाने एक शक्कल लढवली. आणि शक्कल काय लढवली तर तरी बाणाने काय केलं, माधवजींची तलवार पाडण्याचा प्रयत्न केला. उजव्या हाताच्या वरती खांद्यामध्ये तो बाण चटकन येऊन शिरला. माधवजींची तलवार पडली. दुसरा वार केला, दुसरा खांद्यावर गेला. माधवजींच्या हातात निष्काम झाले. आणि एवढा सैन्य जसं गुळाच्या ढेपीला मुंबईत लग्न तेव्हा असं लटकलं आणि यांनी पूर्णपणे सैन्य पूर्ण पडलं. रक्ताच्या चिरकांड्या व्हायला लागल्या, रक्ताचे थवे व्हायला लागले. आणि काय पुढे उभा होता सर्जा संभाजी. छावा छावा कोणाला म्हणतो माहिती? सिंह. बघा जंगलामध्ये सर्वात जंगलात राजा कोण? सिंह. बरोबर. जंगलात सर्वात उंच प्राणी कोण? जिराफ. सगळ्यात वेगवान कोण? चित्ता. बरोबर. आणि जर वेग